नमस्कार मित्रांनो, जर कापास ही आपली 40 दिवसाची पूर्ण झाली असेल, 40 ते 45 दिवसाची, तर खताचा दुसरा डोस काय टाकावा? तर खताचा दुसऱ्या डोसमध्ये आपल्याला पोटॅशची मात्रा जरा थोडीफार प्रमाणात जास्त ठेवायची, कारण की आता पाते लागलेले आहेत. आपल्याला फुलाचं रूपांतर फळामध्ये करायचं आहे, आपल्याला म्हणजे बोंडामध्ये तयार करायचं आहे. त्याला फॉस्फरसची गरज लागते. तुम्ही आज जर पोटॅश टाकला तर 40 दिवसानंतर तो काम करतो, 30 ते 40 दिवसानंतर तो काम करतो. तर आपल्याला आता सध्याच्या परिस्थितीला पोटॅशची मात्रा एकरी मी म्हणतो 1 बॅग टाकून द्या, आरामशीर सफिशियंट होऊन जाईल. 1 बॅग पोटॅशची टाका, 25 किलो DAP टाका, 25 ते 30 किलो 10-20 टाका. आणि युरियाचं जर प्रमाण म्हणसाल तर युरियाचं कमी प्रमाण ठेवा, 10 ते 15 किलो एकरी सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रमाण ठेवा युरियाचं कापसाला. तर आपण जे युरिया आहे ते आपण तिसऱ्या डोसमध्ये थोडाफार प्रमाणात वाढवून देणार आहोत, की जेणेकरून झाडाला तेव्हा गरज होईल. आता सध्या झाडाला युरियाची काही गरज नाही. आता सध्या जर तुम्ही युरिया जर दिला तर युरियाने आपल्या झाडावर काळोखी येईल, की रोग नियंत्रण होणार नाही, इतकी भयानक परिस्थिती होईल की सांगताच्या बाहेर जाईल. तर पाहू शकता पात्याची संख्या खूप प्रमाणात आहे. तर कसे आपण नियोजन केले, फवारणीमध्ये काय घ्यावे. तर गुलाबी बोंडाळीचा जर संपूर्ण माहिती व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. जाऊन भारती फार्मिंग हा पेज आहे, नवीन असाल तर भारती फार्मिंगला फॉलो करा. पाहू शकता कापसाची आपली किती छान प्रकारे डेव्हलप झालेली आहे. जर कापसा पिकामध्ये काहीही माहिती लागली, आपल्या बायोमध्ये आपला नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. पाहू शकता कापूस पीक आपला किती जोरात पद्धतीने आहे, डेव्हलप झालेला आहे.